नमस्कार. टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे काल भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा सदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अमोल पनाशे मित्र परिवार यांच्या वतीने या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात 108 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 445 नागरिकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. या शिबिरामध्ये हृदयविकार, कॅन्सर, डोळ्यांचे आजार, शुगर, कोलेस्ट्रॉल यासारख्या विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाला पंचायत समिती नूतन सदस्य, जिल्हा परिषदेमधील नूतन सदस्य तसेच बीडीओ पांढरे यांच्यासह अधिकारी वर्ग, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार उत्तमराव जानकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत महत्त्वपूर्ण भाषण केले. चला पाहूया या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे. उत्तमरावजी जानकर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. साहेबांना विनंती करतो आपण या निमित्तानं मार्गदर्शन करावं. सेवा सदन हॉस्पिटल आणि आपल्या गावामधील निराधार संजय गांधी आणि वेगवेगळ्या या सगळ्या मिळून 216 जणांचं मंजुरीपत्र वाटप आणि त्याचबरोबर याच ठिकाणी तुमचा तहसील कचेरीतील कर्मचारी बोलवून या अपंग माणसानं तहसील कचेरीपर्यंत पोहोचायचं, या आजीनं पोहोचायचं, यापेक्षाही सगळं हे जे तुमच्या सेवेसाठी ठेवलेले अधिकारी त्यांनाच इकडं बोलवायचं आणि तो आपल्या आमदारकीचा एक फायदा म्हणू किंवा तो अधिकार म्हणू या उद्देशानं या ठिकाणी या आयोजित केलेल्या शिबिरासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे धडाकेबाज नेते गौतमबाबा माने पाटील, पंचायत समितीचे बीडीओ पांढरे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे विष्णुपंत नारनवर, या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे जिल्हा परिषदेचे आमचे सदस्य मिलिंद नाना, त्यांच्या सौभाग्यवती, आमच्या जिल्हा परिषदेचे प्राध्यापक लोंढे सर, या ठिकाणी उपस्थित असलेला आमचा सोमनाथ, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे छोटेप्पा नगरसेवक कागदे साहेब, आमचे डॉक्टर तुकाराम ठवरे, आदराड साहेब, आमचे दादाराजे गाडगे, डेप्युटी सरपंच, सगळे वेळापूर गावामध्ये काम करणारी आपले सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सदस्याला व्यतिरिक्तही सगळी काम करणारी पंचायत समितीचे माजी सदस्य अजय सकट, हा पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता. मित्रांनो, गेल्या 25-30 वर्षापासून काम करत असताना या चळवळीमध्ये ज्या वेळेला मला हे जाणवलं की या गोरगरिबांचं दुःख, ज्या वेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये एक भाव असायचा, माझ्याकडे येत असताना त्यांच्या मनामध्ये एक तणाव असतो. कुठलाही माणूस ज्या वेळेला माझ्या दाराचा उंबरा चढत असतो त्यावेळेला त्याला कोणत्या ना कोणत्या तरी संकटाने ग्रासलेलं असतं. तलाठी नोंद धरत नसतो, डीपी त्याचा जळलेला असतो, काहीतरी संकट त्याच्यावरती निर्माण झालेलं असतं. म्हणून माझी सुनबाई म्हणते, माझी बायको आता पंचायत समितीची सदस्य आहे, परवा माझ्या सुनबाईचं डॉक्टर स्नेहलताईची चर्चा होत असताना त्यांनी सांगितलं की तुम्हाला माणूस भेटला की खऱ्या दिवशी त्याचा आनंद असा उफाळून येतो, येताना तो पूर्णपणे असा संकटात तणावामध्ये, प्रत्येक माणूस समजा 200 माणसं 300 माणसं आली तर त्या डॉक्टर आहेत, त्यांना ऑब्झर्वेशन करणं किंवा माणसाचा चेहरा ओळखणं
फार काय अवघड गोष्ट नाही. आणि म्हणून गेल्या 25-30 वर्षांमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं आपण रेशनचे काम घेतले, आपण जातीच्या दाखल्यांचे काम घेतले. या भागातल्या डवरी, डोंबारी, नदीवाला, माकडवाला, दरवेशी सगळे, कुणी ज्याला गाव नव्हतं, ज्याला आईचा जन्म, वडिलांचा जन्म कुठं झाला, मृत्यू कुठं झाला हे माहित नव्हतं, अशा अनेकाच. आणि ज्या वेळेला मला हे जाणवलं वेळापूरमध्ये, त्यावेळी 230 प्रकरणं फक्त संजय गांधी निराधारची होती. आणि जवळजवळ यातल्या प्रत्येकानं, म्हणजे आता नसेल पण मागचे जे लॉट झाले सगळे, कुणी 10,000 खर्चले, कुणी 5,000 खर्चले, कुणी कडूक मडूक विकलं, कुणी गळ्यामधलं सोन्याचा एखादा मणी असेल. फार काही श्रीमंत या माणसाकडे असं नाही, पण हे एजंट लोक खाऊन जायचे आणि तुमचं प्रकरण तसंच असायचं. तुम्ही 5-5 वर्ष, 10-10 वर्ष हेलपाटे मारायचा. आणि म्हणून अमोलनं ठरवलं की कुणाचाही नया पैसा झेरॉक्सला सुद्धा घ्यायचा नाही. त्याला सांगितलं जे लागल प्रत्येक लॉटला, आता या लॉटला माझे 70,000 रुपये गेले, पण एकाही माणसाकडून झेरॉक्सला सुद्धा 1 रुपया घ्यायचा नाही. एकही माणूस माळशिरसला घेऊन जायचा नाही. त्याचं प्रत्येक काम हे जागेवर होऊन त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये आले तरच अमोलला सांगितलंय त्यांच्या घरी चहा प्यायला जायचा. बरोबर आहे का? तोपर्यंत नाही, तोपर्यंत अमोलला चहा सुद्धा पाजायचा नाही. असे अनेक हिरे आहेत. मिलिंद नाना सुद्धा खरोखर अष्टपैलू हिरा, पण कुठंतरी भरकटला होता, कुठंतरी चालला होता. पण मी पारखी आहे आणि माझ्या नजरेतून सहजासहजी माणूस सुटत नाही. कोणताही माणूस असो, त्याचा समाजासाठी उपयोग करून घेतलं किंवा त्याच्यामधले गुण ओळखणं, त्याला त्या ठिकाणी संधी देणं आणि या समाज घटकाला पुढे नेणं. आपण गेल्या अनेक दिवसापासून दर महिन्याला हे असं आरोग्य शिबिर घेतो, चष्मे देतो, डोळ्याची सगळे ऑपरेशन करून देतो, सगळे तपासण्या करतो. आपण रक्ताची तपासणी करायला डॉक्टरकडे गेलो तरी आपले 200-500 रुपये, 1,000 रुपये किंवा अजून काय काय डॉक्टर तपासायला होतात, 2-2 हजार रुपये घेतात. पण आपण या ठिकाणी एकही नया पैसा न घेता या सगळ्या प्रकारच्या सुविधा तुम्हाला देतोय. गेल्या 25-30 वर्षापासून आपण अशा पद्धतीने काम करत गेल्यामुळं या वेळापूर ग्रामपंचायतीची धुरा आपल्याकडे आली. आणि ती चालवत असताना नुसती धुरा ही काही शोभेसाठी नाही, ती काय मिरवण्यासाठी नाही. सरपंच पद हे काय फक्त मान सन्मानासाठी किंवा लग्न समारंभासाठी नाही, तर ते तुमच्या उपयोगाला आलं पाहिजे. तुमच्यासाठी ही टीम झटली पाहिजे. याने प्रत्येकानं सत्यामध्ये उतरलं पाहिजे. आणि म्हणून दर महिन्याला आपण गेल्या 20 वर्षापासून बैलगाडा शर्यत असो, इंदुरीकर महाराजांचं दरवर्षी कीर्तन, प्रत्येक गोष्ट आपण सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा वर्षातनं एकदा सगळ्या गावाला गाव भोजन असो, की आपण कुणाची चूल पेटवू देत नाही. त्या दिवशी गावामध्ये एकाही माणसानं चूल पेटवायची नाही. हा आपला सत्ता आदेशच असतो की सगळ्यांनी आपण त्या ठिकाणी 2 टाइम, सकाळी यायचा आणि संध्याकाळी सुद्धा यायचा. हे कशासाठी? ज्या वेळेला तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवलेला असतो त्यावेळेला तुम्हाला दर महिन्याला आपल्याला भेटता यावं, तुमच्या अडीअडचणी समजावून घेता याव्यात. असे अनेक प्रकारचे कॅम्प की जी 216 प्रकरणं निराधारची झालेली आहेत. बाबांनो, तुम्हाला माहिती आहे किती घरं फिरल्यावर, किती अधिकाऱ्याकडे फिरल्यावर सुद्धा तुम्हाला हा क्षण पाहता आला नाही. पण आम्ही ठरवलं तुम्हाला घरनं हलायचं नाही. तुमच्या घरनं झेरॉक्स काढू का? कुणावर पैसे घेतले? हात वर करा. कुणाकडून घेतले का? नाही.
एक रुपयाचा तरी खर्च आला कुणाला? नाही ना? मग आपण तुम्हाला चष्मे असो, तुमचं ऑपरेशन असो, तुमची काळजी घेणं, तुम्हाला मदत करणं. आज संजय निराधारची मी सरपंच झाल्यापासून या 20 वर्षामधली किती झाली? 1860 लोकांना लाभ मिळतोय. आणि काही मयत झाले असतील 100-200 त्यातली. पण आपण लोकांना मंजुरी दिलेल्या ह्याची संख्या 1860 झाली. म्हणजे 200-300 कमी झाली असली तरी 1500 लोकांना. हा, प्रत्येक वाढदिवसाला आपण 200 लोकांना नवीन वाटतो. म्हणजे आज 15 वर्षात 200-3000 व्हायला पाहिजे. पण आता वय झालेलं असते त्यामुळे माणसं कमी होतात. पण सगळा अंध असेल, अपंग असेल, बरोबर आहे का नाही माऊली? सगळं काय जागेवर मिळते ना? ऐकू येत नाही फक्त. तर एकाला एका गरीब माणसाला मदत व्हावी. आणि तुम्हाला निश्चितपणाने सांगतो, माझं सगळं कुटुंब, माझी बायकोही 5 वर्ष सरपंच होती, पण तिला या 5-7 वर्षामध्ये वेळ मिळाला नाही. वडिलांच्या निधनानंतर तिला शेती बघावी लागली. आता माझा मुलगा आहे आणि आता सून डॉक्टर आहे. त्यामुळं तुम्हाला 24 तास आरोग्याची सेवा असेल, तुमचं निराधार कुठलंही काम असू द्या, छोटं मोठं, अमोल, आपले सरपंच, सगळी टीम तर आहेच आहे. पण मी घरी असलो नसलो तरी तुमचं कोणतंही काम असू द्या, त्या ठिकाणी डॉक्टर स्नेहलताई आहेत, खूप मनापासून काम करतात. त्यांच्यावरती कालच कुणीतरी एक लेख लिहिलाय, म्हणजे DS गायकवाडनी, आणि खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांना ऊर्जा देणार आहे. त्यांचं काम अजून चांगल्या पद्धतीनं व्हावं अशा पद्धतीचं काम आहे. आणि वेळही देत आहे. निश्चितपणानं आमचं सगळं कुटुंब हे तुमच्या उपयोगाला पडावं, तुमच्या प्रत्येक समस्येला, अडचणीला उपयोगाला यावं. मला या गावामध्ये या जिल्हा परिषदचे सदस्य आमचे रे जिवलग मित्र नागेश दादा भोसले यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना या माझ्याच खुर्ची बसा, इकडे या 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 बसायचं बसायचं. आता कार्यक्रमच संपवायचा आहे, फोटो काढायचा आहे, बसा. तर या ठिकाणी माझं सगळं कुटुंब हे 5 मिनिटं या सेवेमध्ये गेली अनेक वर्ष, आणि त्यामधून आम्हाला आनंद मिळतो. तुम्ही तणावामध्ये आला आणि हसत खळत किरणा तुमचं हृदय मोकळं होतं, त्यावेळेचा तो जो आनंद आहे तो पाहणं मिळणं हे आमच्यासाठी फार मोठं भाग्य आहे. मी या वेळापूरमध्ये ज्या वेळेला आलो आणि ज्या वेळी मला माझ्या मनाला अनेक घटना खटकल्या आणि त्याच्या विरोधामध्ये मी संघर्षाला उभा राहिलो. मित्रांनो, माझ्या या गावामध्ये कुणीही नव्हतं. मी, माझे वडील, आई, आमच्या घरामध्ये बायको, अशी 5च मतं होती. आणि तरी सुद्धा एवढ्या मोठ्या, आज जवळजवळ 15,000 किती मतदान आहे, 15,400 मतदान आहे. एवढ्या मोठ्या गावानं माझ्यावरती विश्वास ठेवला. ना कोणी जातीचं, ना कोणी भावकीचं, ना कोणी रक्ताचं जवळचं. पण मी रक्ताची नाती तयार करत गेलो, आपल्या भावना ओळखत गेलो, आपल्या मतीला त्या ठिकाणी पडत गेलो. आणि तुम्ही मला या गावचं सरपंच केलं. आणि खरोखर त्यावेळेला मला सामर्थ्य मिळालं की या उपकारातून परतफेड करायची असेल तर रात्रंदिवस पाय फटेपर्यंत, फोड येईपर्यंत तुमच्यासाठी झिजलं पाहिजे, पळालं पाहिजे, राबलं पाहिजे. तुमच्या प्रत्येक अडचणीला मी उपयोगाला पडलो पाहिजे. आणि या उद्देशानं मी अविरतपणे गेल्या 20 वर्षापासून काम करतोय. या ठिकाणी खूप बोलण्यासारखं आहे.
पण आता पुन्हा आपल्या आता पाडवा आलेला आहे, महादेवाची यात्रा आहे, अनेक कार्यक्रम होणार आहेत. त्या कार्यक्रमामध्ये आपण बोलू. प्रत्येक कार्यक्रम असताना मला पांडुरंगांना म्हणले, खरोखर त्या माणसानं म्हणजे कधी घराकडे सुद्धा पाहिलं नाही आणि त्या माणसामुळं मी या समाजसेवेमध्ये राजकारणामध्ये येऊ शकलो. माणूस साधा होता, भोळा होता, शिक्षण नव्हतं, पण मनामध्ये जिद्द होती. काशीनाथ बापू असेल, अशी अनेक माणसं त्या काळामध्ये अण्णा सोडून गेले आणि खरोखर आपल्याला एक या गावामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली. अनेक माणसं मनानं साधी असतील, काशीनाथ बापू सुद्धा असेल, पण ही माणसं जीवापाड या प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्या बरोबर राहिली. आणि म्हणून हा समाजसेवेचा हा जो तुम्हाला ह्या सगळ्याच्या एक उत्तम जानकर म्हणून नाही, ही सगळी मंचाच्या बाजूला उभं राहिलेली, मंचावर बसणारी सोडा, याच्या बाजूला उभं राहिलेली सुद्धा माणसं यांचं खूप मोठं योगदान आहे. जो रजनीश बनसोडे असू द्या, आमचा जवान माने देशमुख असू द्या, आमचा प्रत्येक माणूस हा त्या ठिकाणी या ठिकाणी राबलेला आहे. तो लांब आहे, आमचा आबडे असू द्या, पण प्रत्येक माणूस या ठिकाणी कामामध्ये, जावेद सर असू द्या, सगळे संजय अण्णा असू द्या, सगळीच माणसं ही राबणारी आहेत. आणि म्हणून तुम्ही त्या विश्वासावरती आलेला आहात. तुम्ही त्या विश्वासानं की आपलं काम चेअरमनकडे दिलं, अमोलकडे दिलं, स्नेहलताईकडे दिलं, सरपंचाकडे दिलं, तर ते आपलं काम होणार आहे याचा तुम्हाला मनामध्ये ठाम विश्वास आहे. आणि म्हणून आपण दर महिन्याला अशाच पद्धतीचे अनेक कॅम्प वेगवेगळ्या प्रकारचे राबवूया, तुमच्या उपयोगाला पडूया. आणि याही पुढच्या काळामध्ये हे घेतलेलं समाजसेवेचं व्रत तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं आपण पुढे चालूया, एवढंच या प्रसंगानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो.